संध्याकाळच्या भुकेसाठी काहीतरी नमकीन बनवायचं होतं. छानसा चिवडा बनवलाय, पण थोडासा हेल्दी बनवायचा प्रयत्न केलाय. मुरमुरे हलके असतात म्हणून पचायला सोपे असतात. मखानाचा वापर केला, इथे प्रोटीन आणि कॅल्शियम भरपूर मिळणार आहे. हेल्थचा विचार करताना आपल्याला चवीचाही विचार करावा लागतो, म्हणून इथं टेस्टी असा चिवडा मी बनवलाय. पोहे खायचे 2 चमचे तेल घेतले, त्यावरती चिमूटभर हळद घेतली आहे आणि मुरमुरा जो आहे तो मस्त असा कुरकुरीत होईपर्यंत चांगला भाजून घेतलाय. मखाने भाजून घ्यायचेत म्हणून इथं 1 चमचा साजूक तूप घेतले, त्यावरती कुरकुरीत होईपर्यंत मखाने पण चांगले भाजून घ्या, म्हणजे चिवडा जो आहे तो अजिबात नरम लागणार नाही. चिवड्याचं जे पण साहित्य ते आपण परातीवरच काढून घेतोय. इथे आवडीनुसार आपल्याला शेंगदाणे घ्यायचेत. 1 वाटी शेंगदाणे मी इथे छान तळून घेतलेत आणि त्यानंतर आपल्याला ड्रायफ्रूट मध्ये काजू बदाम घ्यायचेत. तर हे पण छान रंगावरती आपण इथे तळून घेतलेत. इथे तुम्ही खोबरं आवडत असेल तर सुक्या खोबऱ्याचा पण वापर करू शकता. माझ्या छोट्याशा गार्डन मधनं मस्त ताजा कढीपत्ता काढून घेतलाय. काल भरपूर पाऊस पडला, क्लायमेट एकदम भारी झालं होतं बरं का, त्यामुळे हा चिवडा तर अजूनच टेस्टी लागला. 7-8 बारीक चिरलेल्या मिरच्या आणि कढीपत्ता पण चांगला तळून घेतलाय. इथे फुटाणे घेतलेत, मी मनुके घेतलेले आहेत, काळं मीठ घेतले चवीनुसार, साध्या मिठाचा पण वापर केलाय. लाल तिखट मी वापरलेला आहे आणि चाट मसाला घातलाय आणि पिठी साखर जी आहे ती पण थोडी वापरली आहे. तेवढ्यात आमच्या मॅडम आल्या शेव घेऊन आणि मग ती शेव पण मी ऍड केली. शेव घालून सगळं हाताने एकत्र करून घेतले आणि नंतर थंड झाल्यानंतर हा चिवडा जो आहे तो व्यवस्थित हवाबंद डब्यामध्ये स्टोर करून ठेवला. मस्त 2-3 दिवसांमध्येच हा चिवडा संपून जातो, इतका टेस्टला भन्नाट बनतो. लहान मुलांसाठी पण अगदी पौष्टिक चिवडा आहे. आवडला तर नक्की कळवा.